नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही जातो आहे उपवन लेक बघायला. कारण आज आहे 6 जून आणि आजचा दिवस जो आहे तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा सोहळा आहे. त्या निमित्ताने आम्ही उपवन लेक बघायला जातो आहे. कारण तिथे एक भव्य विठ्ठलाची मूर्ती आहे आणि आम्ही कधी गेलो नाही आहे बघायला. तर आम्ही निघालो संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान. पण निघताना एवढं ट्रॅफिक होतं, कापूरवाडी माजीवाडा, अक्षरशः गाड्या अगदी पॅक होत्या. निघायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागला आणि तरी ते गाड्या निघत नव्हत्या. आणि हे आजच नसते, विकेंडला तर जास्त असते, पण रोज पण असंच ट्रॅफिक असते. आम्ही जेणेकरून ट्रॅफिक पार केलं आणि उपवन लेकच्या रस्त्याला लागलो आणि जात जात आम्हाला 8 वाजले. आणि रस्त्याने आता नवीन सगळे दुकानं, परत बिल्डिंगा झाल्या आहेत. भरपूर ठाणा खूप वाढून गेलेला आहे, पण सुंदर आहे ठाणा. ठाणा अगदी गजगज भरलेलं आहे, अगदी गजबजलेलं. पण ट्रॅफिकमुळे थोडं कंटाळा असं वाटतो जायला कुठे पण बाहेर निघायला. आणि ते रोजच ट्रॅफिक असतं. पण तसं म्हटलं तर खूप काही इथे बघायला फिरण्याला. मॉल आहेत, आर मॉल आहे, विवियाना आहेत, भरपूर आहे इथे बघण्यासारखं. पण ट्रॅफिकमुळे आहे ना, निघायला थोडं घरातनं हे वाटतं की कधी पोचणार. हे बघा, आता आम्ही कापूरवाडी माजीवाडा क्रॉस केला आणि आत्ता आलो आहे पोखरण रोड 2ला. इथे नवीन प्रोजेक्ट आलेले आणि इथे एक ओबेरायचा फार मोठा प्रोजेक्ट चालू आहे. आपण घेऊ शकतो आपल्याला वाटलं तर. छान झाले तिथे प्रोजेक्ट. इथे मोठमोठे प्रोजेक्ट पण आहेत आणि खूप सारे आउटलेट पण आहे, जसे खायचे बिर्याणीचे दुकानं, KFC आहे, अजून स्वामी आहे, ते साऊथ इंडियन लोकांचं डोसा इडली छान मिळतं तिथे. आणि असे भरपूर दुकानं आहेत मोठमोठे खायचे, म्हणजे नाश्ता जेवण काही असं आपल्याला भरपूर आहेत खायचे दुकानं. हे बघा तुम्ही, हे लेफ्ट साईडला बघा किती दुकान आहे, हे बघू शकता तुम्ही. खूप मोठे आहेत, अगदी व्हेज नॉन व्हेज सर्व काही आहे इथे खायला. हे बघा, आता हा आहे उपवनचा रस्ता जायचा, पण इथे लेफ्ट साईडला रोडचे काम चालू आहे, म्हणून एकच रोड चालू आहे. एकच बाजूने जायचं पण यायचं पण चालू आहे. फार गर्दी होते आणि निघायला गाड्या निघायला. आता जवळ चालू आहे आम्ही उपवनच्या, थोडंच राहिलेलं आहे उपवन यायला. हे बघा, दिसायला लागते तिथूनच. थोडं उंच आहे हा रोड उपवनचा. हे बघा, आता हे लेफ्टलाच अगदी पार्किंग आहे आणि इथे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्यांची लावण्याची सुविधा आहे आणि तीही निःशुल्क आहे. आपल्याला सुविधा गव्हर्नमेंटतर्फेच केलेली आहे ती. हे बघा, आता आम्ही आज जातो आहे. बाहेरच एवढी गर्दी आहे, खायच्या गाड्या लागलेल्या आहे आणि भरपूर गर्दी आहे तिथे. आणि शनिवार असल्यामुळे आणि शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक आहे ना, त्यामुळे लोक भरपूर आलेत. हे बघा, आता आम्ही आतमध्ये जातो आहे. हे बाहेरचं दृश्य आहे सर्व. हा गेट आहे तिथे. हे बघा, आता आम्ही आतमध्ये जातो आहे. हा मुलगा बघा कुठे मोबाईल खेळतो आहे. आता हे आतमध्ये आम्ही एंट्री केली ना, का तिथे लगेच पांडुरंगाची मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती आहे इथे. विठ्ठलाची मूर्ती जी आहे ही 51 फुटाची उंचीची बनवली आहे. आणि हे जे आमदार आहे सर
प्रताप नाईक त्यांनी हे स्थापित केली आहे आणि ही येऊर हिलच्या मागे आहे. हे बघा, आता हा आत जाण्याचा गेट आहे मध्ये, आणि आतमध्ये गेल्यावरती एक लाईट शो असतो, फाउंटेन शो असतो आणि तो एक तासाच्या अंतराला असतो. तर आम्ही गेलो तेव्हा 8चा शो काहीतरी चालू झाला होता आणि त्याला बघण्यासाठी एवढी गर्दी होती ना. सर्व लोक आपल्या फॅमिली सकट आले होते आणि त्यात हे पांडुरंगाची मूर्ती एवढी सुंदर वाटते, खूपच सुंदर बनवली आहे. आणि हे दीप लावायचं स्तंभ पण छान केले 2 आजूबाजूला पांडुरंगाच्या. आणि पांडुरंग साक्षात असं वाटतं की पांडुरंग उभे आहेत आणि सर्वांना बघतात आहे वरतून. एवढी सुंदर मूर्ती आहे. जशी आपली पंढरपूरला आहे तशीच साक्षात मूर्ती वाटते पांडुरंगाची. आता हा लाईट शो चालू झाला आहे आणि इथे बसण्याकरता एवढी सुंदर व्यवस्था आहे ना. छान काळ्या दगडांचं बनवलेले आहेत बसण्याकरता आणि खूप मोठे आहेत, भरपूर आहेत. म्हणजे कितीही लोक आले तरी बघू शकतात. आणि लाईट शोमध्ये इतकं सुंदर गाणी आणि आपली देशभक्तीची गाणी, परत आपले शिवाजी महाराजांचे, हे सर्व काही त्या लाईट शोमध्ये पाण्याच्या शोमध्ये दाखवलेलं आहे. तर आता बघा, हा जो चालू झाला आहे ना प्रोग्राम, हा खूप सुंदर आहे. आता आम्ही एका जागेवर बसलो आहे आणि तुम्हीही आमच्यासोबत हा प्रोग्राम बघा आणि त्याचा आनंद घ्या तुम्ही पण.
फोटो टाकला जन्माला सूर्य तेव्हा की बाबा होते सुरू झालं बरोबर. शहाजी भोसलेंचा पुत्र राजमाता अयोध्येला जायचं व्हायला दर्शनाचं फार जवानांना करून सोडलं ते माय धर्मी काय तुमची माझी ओळख काय. जय भवानी जय शिवराय. पावन कुठून आलं 300 मावळ्यात 15,000 बघायला लढत राहिले पाठी करी तिकडे रक्ताच्या धारांनी तेव्हा सोडला प्राण जेव्हा सलामी दिली तोफांनी बैल भैल शत्रू झाला महाराज जायत धावले नाही. तुमची माझी ओळख काय. जय भवानी जय शिवराय. भवानी मंदिर पंढरपूर मंदिर यांची केली जागा तोडफोड. महाराजांनी कायमची निघून टाकली ओढ. अफजल खानाचा रचना होता प्रतापगड चालूवार आपला. महाराजांनी याचा क्षणात होता पळून गेला त्याने राहून कुणाला पाय. तुमची माझी ओळख काय. जय भवानी जय शिवराय. आता दुसरं कारण सोडून त्याची मूर्त भेट शस्त्र शास्त्र विद्या पारंगत आता माझा शिवरायांनी भारतीय लोकशाही मंत्रिमंडळ सारं कसं छान छान मूळ कल्पना महाराजांनी नाव त्याचं मंडळ अष्टप्रभा. महाराजांनी मांडलं पहिलं मार्गदर्शन माधवाचं नेहमी ऐतिह्य पिकाची दूरदृष्टी मूर्ती तरी किती छान. आदिलशाही कुतुबशाही निजाम असोवा मुघल अरे काय विचार कुणाची स्वराज्याकडे वाकड्यांना देणं बघायला लेखक नवीन कुठले सगळे महाराज शब्दात पसंत नाही. आणि तुमची माझी ओळख काय. जय भवानी जय शिवराय. झाड कापड त्याला राज मानायचं मोठं पाप. झाड कापड त्याला राज मानायचं मोठं पाप. दुष्काळ शेतकऱ्यांना भाषा सारा बाप. व्यवहारात आणि भाषा तरुण मराठी शब्दकोश आम्हाला जर का माहितच नसेल तर यात कुणाचा दोष. शिवरायांनी स्वराज्यात 307 किल्ले घेतले. खरं सांगा त्यातले किती आपण बघितले. एकदा विचार करून बघा. एकदा विचार करून बघा काय झालं असतं. शिवराय नावाचं आभार करता डोक्यावर आलं नसतं. आज आता इथे शपथ घ्या हृदयावर हात ठेवून राजासाठी लढणार का पुन्हा मावळा होऊन. देश माझा पुढे देईल सारे नियम नीट पाळून. माणूस नावाचा प्राणी बदल जात धर्म भेद टाळून. शिवरायांचं नाव घेतात धर्मानं खाली बोलली पाहिजे. तुमच्या माझ्या जगाची प्रत्येक व्यक्ती बोलली पाहिजे. तुमची शिकवण तुमची आठवण राजा आमची गरज आहे. बोला अरे बोला तुमची माझी ओळख काय. जय भवानी जय शिवराय.
तर मैत्रिणींनो, हे अर्ध्या तासाचा शो होता आणि तो पूर्ण शो बघितल्यानंतर आम्ही तिथनं निघालो. बघा किती गर्दी आहे इथे. सगळे आपल्या आपल्या फॅमिलीला घेऊन आले होते. लहान मुलं होती, भरपूर लोकं होती तिथे बघायला. आणि आता आम्ही पूर्ण शो संपवून पूर्ण तलावाला राऊंड मारायला निघालो आहे. राऊंड निघाल्यानंतर आम्ही तिथे पूर्ण राऊंड मारला त्याला. आणि तिथे एवढी दुकानं होती ना, आणि तलाव फार सुंदर दिसत होता. लाईट वगैरे तिथे, पाणी आणि ही दुकानं भरपूर होती रस्त्याने. आणि कामही चालू होतं मेट्रोचं तिथे मध्ये मध्ये. तलावाजवळ ना मुलांकरता खूप काही आहे खेळायला. जसे घोडागाडी होती, बलून होते लहान मुलांना, आणि खायला बर्फचा गोळा होता, खेळणी होती त्यांची, आणि भरपूर होतं दुकानं लागलेली. मुलांकरता खूप छान आहे उपवन बघण्याकरता. मुलं मजा करत होती घोडागाडीवरती बसून वगैरे, आणि छान होतं. आणि पुढे जाऊन परत भरपूर दुकानं होती खायची. जसे चायनीजची दुकानं, सँडविच, भरपूर म्हणजे बसून खायला भरपूर जागा होती इथे. छान होतं. आणि पुस्तकांची स्टॉल लागलेली होती, आणि बसायला खूप जागा होती, आणि मोठे मोठे रेस्टॉरंट होते इथे छान बसायला. आणि मुलांकरता खेळायला हे होते आपले पाळण्या होता, स्लाईड होते त्यांच्याकरता खेळायला. आणि इथे स्टॉलवरती सर्व काही होतं. चायनीज होतं, सँडविच होतं. आणि आम्ही फार थकलो होतो, कारण घरून कधीचेच निघालो होतो. मग आम्ही इथे बसून आहे ना, कोणी पिझ्झा घेतला, कोणी चायनीज घेतलं, कोणी सँडविच घेतलं, असं आम्ही चौघांनी बसून खाल्लं. पण मग आम्ही ना मैत्रिणींनो तुम्हाला दाखवायचं राहून गेलो. आम्ही खाण्यामध्ये एवढे हे झालो का व्हिडिओज काढायचा राहिला. आणि इथे ज्वेलरी पण विकली जात होती बाहेर. ज्वेलरीचे पण स्टॉल लागले होते, म्हणजे लेडीजनी लावले होते. बरेच स्टॉल लागले होते इथे ज्वेलरीचे. हे बघा इथे ना ठाणे रिंग मेट्रोचं पण काम चालू आहे. भरपूर काम झालेलं आहे तिथे. त्यामुळे ना थोडा रस्ता कमी होता, आणि गर्दी भरपूर होती. माणसं भरपूर चालायला जागा नव्हती तिकडनं. पण काम भरपूर जोरात चाललं आहे तिथे. आणि इथे बस स्टॉप पण आहे उपवनला यायला. तिथे 110 नंबरची बसने तुम्ही येऊ शकतात उपवनला. बसने सुद्धा येऊ शकतात तुम्ही. बघा आम्ही राऊंड मारत मारत पुढे आलो
आणि जिथे राऊंड संपतो तिथे ना गणपतीचं मंदिर आहे. हे फार छान आहे मंदिर, सुंदर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये भरपूर मराठी सिरियलची शूटिंग होतात. जसे होणार सोड मी ह्या घरची सिरियलची शूटिंग इथे झालेली आहे. हे बघा मंदिर, पण मंदिर बंद झालेलं होतं तरी आम्ही बाहेरूनच नमस्कार केला, पण आम्हाला दर्शन नाही झाले आणि रात्र झाली होती. पण छान सुंदर मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे इथे गणपतीचं. आणि इथे शूटिंग पण खूप होतात मराठी सिरियल वगैरेचे. बघा आम्ही आता इथून निघालो मंदिराजवळून. तिथे भरपूर पुढे खायची स्टॉल होती. आम्ही मागेच खाऊन घेतलं होतं तिथे. आणि चालत चालत आम्ही परत पूर्ण राऊंड मारून पांडुरंगाच्या मूर्तीजवळ आलो आणि आम्ही घरी निघालो. पार्किंगमधनं गाडी घेतली आणि घरी निघालो. आणि घरी निघताना आम्हाला काहीच ट्रॅफिक मिळाली नाही, कारण रात्र झाली होती, पूर्ण रोड खाली झाली होती तेव्हा. पुढे येताना माझीवाडा आला. तिथे थोडं ट्रॅफिक होतं, कारण तिथे मेट्रोचं परत काम चालू आहे ना. माझीवाड्याला नेहमीच ट्रॅफिक लागत असते आणि थोडी गर्दी होती तिथे. पण निघालो आम्ही तिथूनही घरी जायला. आणि मैत्रिणींनो, तुम्ही नेहमी नक्की या ओपनला आणि ती पांडुरंगाची मूर्ती बघायला तरी या तुम्ही. खूप सुंदर वाटते. पांडुरंगाची मूर्ती आहे, गणपती मंदिर आहे, खायला आहे, मुलांना खेळायला आहे, पाण्याला बघूनही डोळ्यांना बरं वाटतं. पण आणि जे आपलं हे होतं ना, जे ते फाउंटेन शो होतं ना, ते फार छान होतं बघण्यासारखं. आणि ओपन आहेच चांगलं तसं बघायला. एखाद वेळा तरी या तुम्ही, सगळं पूर्ण फॅमिली सकट या, तर मजा येते तिथे. एकटं यायचं नाही कधी पण, पूर्ण फॅमिलीसोबत यायचं. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.